विद्यार्थी मित्रांनो, आपण ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ही त्रिस्तरीय पंचायत राज बघत होतो. त्यामध्ये आपण पहिल्या पार्टमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातील पंचायत राज बघितलं, स्वातंत्र्यानंतरचे बघितलं, त्याकरता कोणकोणत्या समित्या नेमण्यात आल्या ते पण पाहिलं. त्यानंतर ग्रामपंचायत हा घटक पण पाहिला त्यामध्ये. आता बघूया आपण पंचायत समिती. चला सुरुवात करूया. ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यामध्ये समन्वय साधणारा दुवा म्हणून पंचायत समितीस विशेष महत्त्व आहे. पंचायत समिती हा गट स्तरा म्हणजे तालुका स्तरावर कार्य करत असणारा पंचायत राजचा घटक आहे. अनेक खेड्यांचा मिळून गट बनतो आणि काही गटांचा मिळून तालुका बनतो. गट विकास अधिकारी, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजे BDO हा पंचायत समितीचा सचिव असतो. प्रशासकीय बाबतीत गट विकास अधिकारी ग्रामसेवकावर नियंत्रण ठेवतात. तर गट विकास अधिकाऱ्यावर जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी नियंत्रण ठेवतो. बलवंतराव मेहता समितीने पंचायत समिती या घटकास अधिक प्राधान्य दिले, तर वसंतराव नाईक समितीने जिल्हा परिषद या घटकास अधिक प्राधान्य दिले. बघा, हे लक्षात ठेवा, दोन इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायला. तरतूद महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 56 नुसार प्रत्येक गटासाठी किंवा तालुक्यासाठी पंचायत समितीची तरतूद करण्यात आली. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 56 नुसार प्रत्येक तालुक्यासाठी पंचायत समितीची तरतूद करण्यात आली. रचना अधिनियमाच्या कलम 56 त्यानंतर 57 नुसार पंचायत समितीवर खालीलप्रमाणे सदस्याची नियुक्ती केली जाते. संबंधित गटातून पंचायत समितीवर प्रत्यक्षरित्या निवडून गेलेले प्रतिनिधी. महत्त्वाचे म्हटलं तर गटातून पंचायत समितीवर प्रत्यक्ष निवडून गेलेल्या सदस्यांची संख्या ही त्याच गटातून जिल्हा परिषदेवर निवडून गेलेल्या सदस्य संख्येच्या दुप्पट असते. कारण दर 20,000 लोकसंख्येमागे एक सदस्य पंचायत समितीवर निवडून जातो, तर दर 40,000 लोकसंख्येमागे एक सदस्य जिल्हा परिषदेवर निवडून जातो. म्हणूनच पंचायत समितीवर जे निवडून येतात त्यांच्या संख्येपेक्षा जिल्हा परिषदेवर निवडून गेलेले सदस्य संख्येच्या दुप्पट असतात. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. म्हणजे जिल्हा परिषदेच्या एका वार्डमध्ये पंचायत समितीचे 2 वार्ड समाविष्ट असतात. आरक्षण बघूया. कलम 58 मध्ये आरक्षण दिलं आहे महिलांसाठी. अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय ज्या काही महिला आहेत त्या सर्वांसाठी 50% जागा राखीव दिल्या आहे. नागरिकांना मागास प्रवर्गातले 27% आरक्षण आहे आणि अनुसूचित जाती जमातीच्या गटातील एकूण लोकसंख्येशी असलेल्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणावर त्यांना देखील आरक्षण दिलेलं आहे. निवडणूक पद्धत नेहमीचीच आपली प्रत्यक्ष, प्रौढ व गुप्त मतदार पद्धतीनं. पंचायत समितीचा कार्यकाल पण ग्रामपंचायत एवढाच, 5 वर्ष. कार्यकाल कमी जास्त करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे. पदाधिकारी बघायचे असले तर पदाधिकारी हे सभापती व उपसभापती. पंचायत समितीचे निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी एका सदस्याची सभापती व दुसऱ्याची सभापती म्हणून निवड करतात. पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्यानंतर जिल्हाधिकाऱ्याच्या अधिसूचनेने पंचायत समितीच्या पहिल्या सभेचे केवळ सभापतीची निवड केली जाते. ही सभा जिल्हाधिकारी वा त्यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी बोलावतो. ही पहिली सभा जिल्हा परिषदेच्या पहिल्या सभेपूर्वी किमान 3 दिवस आधी बोलावली जाते. यानंतर दुसऱ्या सभेत उपसभापतीची निवड केली जाते. सभापतीची उपसभापतीच्या निवडणुकीत 2 उमेदवारांना समान मते मिळाल्यास त्यांची निवड सभेच्या अध्यक्षांनी चिठ्ठ्या टाकून केली जाते. सभापती उपसभापती निगडीत काही विवाद उद्भवल्यास त्यासंबंधी निवडीपासून 30 दिवसाच्या आत आयुक्ताकडे दाद मागता येते.
विभागीय आयुक्तांच्या निर्णयाविरोधात दाद मागायची असल्यास या निर्णयाच्या दिनांकापासून संबंधितांना दिवसाच्या आत राज्य शासनाकडे अपील करावी लागते. 30 दिवसाच्या आत. पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण काढण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना असते. महत्त्वाचं, गटातील अनुसूचित जमातींची लोकसंख्या 50% अधिक असल्यास सभापती उपसभापती या जमातीमधून निवडले जातात. गटातील अनुसूचित जाती जमातीची लोकसंख्या 50% कमी असून तेथे आदिवासी उपक्षेत्राचा काही भाग समाविष्ट असल्यास संबंधित जमातीतून उपसभापतीची निवड केली जाते. कार्यकाल मनांत पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती यांचा कार्यकाल हा 2.5 वर्षे इतका असतो. मानधन दरमहा 10,000 रुपये अधिक भत्ते. उपसभापतीला 8,000 रुपये अधिक भत्ते. आता त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. त्यांचे मानधन आणि भत्ता वाढवण्यात आलेला आहे. यांचा राजीनामा बघायचं झालं तर पंचायत समितीच्या सदस्य उपसभापती यांचा राजीनामा सभापतीकडे दिला जातो. सभापतीचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षांकडे दिला जातो. अविश्वासाचा ठराव म्हटलं तर अधिनियम कलम 72 नुसार पंचायत समितीच्या सभेत उपस्थित राहणाऱ्या मतदानाचा अधिकार असणाऱ्या सदस्यांपैकी 1/3 सदस्यांनी मागणी केल्यास सभापती उपसभापती यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव मांडता येतो. निवडीनंतर पहिले 6 महिने असा ठराव मांडता येत नाही. म्हणजे निवडणूक झाल्यानंतर 6 महिन्यानंतर जर जे सदस्य आहे पंचायत समितीच्या सभेत जे उपस्थित असतात सदस्य, त्या सदस्यांपैकी 1/3 सदस्यांनी जर मागणी केली तरच अविश्वासाचा ठराव मांडता येतो आणि निवडणुकीनंतर 6 महिन्यानंतर हा ठराव मांडता येतो. अविश्वास ठराव संमत होण्यासाठी जिल्हाधिकारी व त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने बोलावलेली खास सभेत 2/3 सदस्यांचे बहुमत आवश्यक असते, अन्यथा हा ठराव फेटाळला जातो. म्हणजे 1/3 लोकांनी अविश्वासाचा ठराव मांडावा लागतो. तेव्हाच ती बैठक सभा घेतली जाते आणि त्या सभेमध्ये 2/3 सदस्यांचे बहुमत आवश्यक असते. महिला पदाधिकाऱ्याबाबत अविश्वास ठराव संमत होण्यासाठी 3/4 बहुमत आवश्यक आहे. अविश्वास ठराव एकदा फेटाळला गेल्यास पुन्हा वर्षभर नवा अविश्वास ठराव मांडता येत नाही. महिलांना 3/4 अविश्वास ठरावासाठी एवढं आवश्यक असते आणि 1/3 सदस्यांनी तेवढी मागणी केलेली असायला लागते. हे सर्व लक्षात ठेवा. प्रश्न कसाही विचारला जाऊ शकते. चला, पदच्युती. अधिनियमातील कलम 63 नुसार कर्तव्यच्युती, गैरवर्तणूक, असमर्थता इत्यादी कारणांवरून पंचायत समितीचे सभापती उपसभापती यांना बाजू मांडण्याची संधी देऊन पदावरून दूर करण्याचे अधिकार राज्य शासनाला आहे. सभापतीचे कार्य: पंचायत समितीच्या सभा बोलवणे, त्यांचे अध्यक्षपद भूषविणे. सभापतीस पंचायत समितीच्या विविध अधिकाऱ्यांकडून कामाचा अहवाल, हिशोब व इतर आवश्यक कागदपत्रे मागविण्याचा अधिकार आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या विकास प्रकल्पाची पाहणी करणे. पंचायत समितीची मालमत्ता तपासणीचा अधिकार. महत्त्वाचे म्हणजे पंचायत समितीच्या सभापतीच्या अनुपस्थितीत उपसभापती हे सभापतीचे सभांचे अध्यक्षपद भूषवितात. पंचायत समितीच्या सभा म्हटलं तर अधिनियमातील कलम 117 नुसार पंचायत समितीच्या 2 सभांमध्ये 1 महिन्यापेक्षा अधिक अंतर असू नये. म्हणजे पंचायत समितीची जी सभा असते ती दर महिन्याला होणे आवश्यक आहे. म्हणजेच प्रत्येक महिन्यास पंचायत समितीची किमान 1 बैठक होणे आवश्यक आहे. महत्त्वाचे: पंचायत समितीचा एखादा सदस्य परवानगीविना सतत व सलग 3 महिने वा परवानगीसह सतत व सलग 6 महिने सभांना गैरहजर राहिल्यास त्याचे सभासदत्व संपुष्टात येते. यामधून सभापती उपसभापतींना मंजूर रजेचा कालावधी वगळला जातो. हिशोब तपासणी: पंचायत समितीची हिशोब तपासणी महालेखापाल करतात. इम्पॉर्टंट. पंचायत समितीची हिशोब तपासणी महालेखापाल करतात.
जिल्हा परिषद. जिल्हा परिषद हा पंचायत राज अंतर्गत जिल्हा पातळीवरील किंवा उच्च पातळीवर कार्यरत असणाऱ्या घटक बघा, जिल्हा परिषद हा पंचायत राज अंतर्गत जिल्हा पातळीवरील किंवा उच्च पातळीवर कार्यरत असणारा घटक असून त्रिस्तरीय पंचायत राज पद्धती त्या घटकास सर्वाधिक अधिकार प्राप्त झालेले आहेत. वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार राज्यात 1 मे 1962 रोजी जिल्हा परिषद अस्तित्वात आल्या. कधी? वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रात 1 मे 1962 रोजी जिल्हा परिषदा अस्तित्वात आल्या. त्याची तरतूद आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 6 नुसार प्रत्येक जिल्ह्यास एक जिल्हा परिषदेची तरतूद करण्यात आली. राज्यात सध्या 36 जिल्हे असून जिल्हा परिषदांची संख्या 34 आहे. पालघर 36वा जिल्हा आणि 34वी जिल्हा परिषद. महत्त्वाचं म्हणजे मुंबई शहर व मुंबई उपनगर हे पूर्णतः नागरी भाग असल्यामुळे या जिल्ह्यांना सुरुवातीपासूनच जिल्हा परिषदा नाहीत. म्हणजे तिथं एकही जिल्हा परिषद नाही, तिथं फक्त नगरपालिका आणि नगर परिषद येत. जिल्हा परिषदेची रचना पाहायची असल्यास प्रत्यक्ष प्रौढ मतदार पद्धतीने निवडून आलेले किमान 50 व कमाल 75 सदस्य ही सदस्य संख्या निर्धारित करण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगास आहेत. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, मात्र त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. जिल्हा परिषदेतील आरक्षण महिलांसाठी 50%, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 27% आणि अनुसूचित जाती जमातींना त्यांच्या लोकसंख्येच्या असलेल्या प्रमाणाबद्ध तेवढी त्यांना आरक्षण असते. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीचा अध्यक्ष हा अनुसूचित जाती जमातीमधील असतो. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीचा अध्यक्ष हा अनुसूचित जाती जमातीतील असतो. याची निवडणूक पद्धत नेहमीसारखी प्रत्यक्ष मतदार पद्धत, प्रौढ आणि गुप्त मतदान पद्धत. दर 5 वर्षांनी निवडणूक होते. 1992च्या 73व्या घटना दुरुस्तीनुसार दर 5 वर्षांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. कशानुसार? 1992च्या 73व्या घटना दुरुस्तीनुसार दर 5 वर्षांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. सदस्यत्वासाठी पात्रता म्हटलं तर वयाची 21 वर्ष पूर्ण केलेली पाहिजे. संबंधित मतदारसंघाच्या यादीत उमेदवाराचे नाव नोंदलेले असावे. दर 40,000 लोकसंख्येमागे एक जिल्हा परिषद सदस्य निवडून दिला जातो. पंचायत समितीचा दर 20,000 लोकसंख्येमागे आणि जिल्हा परिषदेचा दर 40,000 लोकसंख्येमागे. सदस्यांचा कालावधी ह्या अधिनियमातील कलम 10(2) नुसार आहे ठरवलेला आहे. जिल्हा परिषद सदस्यांचा कालावधी हा जिल्हा परिषदेच्या पहिल्या सभेपासून गणला जातो. सर्वसाधारण स्थितीत जिल्हा परिषदेचा जो कार्यकाळ आहे 5 वर्ष, तोच सदस्यांचाही आहे, म्हणजे 5 वर्ष कार्यकाल आहे. अपवाद म्हटलं तर निवडणुका घेणं शक्य नसल्यास जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाल एका वेळी जास्तीत जास्त 6 महिन्यांनी वाढविण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे. प्रशासकीय अपरिहार्यतेमुळे काही किंवा सर्व जिल्हा परिषदांचा निवडणुका एकत्र घेणं शक्य नसल्यास अशा परिस्थितीत शासन जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाल हा जास्तीत जास्त 2 वर्षांनी वाढवू शकते. आता पदाधिकारी आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे बघूया. जिल्हा परिषदेचे निवडून आलेले सदस्य असतात ते आपल्यापैकी एका सदस्याचे अध्यक्ष म्हणून व दुसऱ्याचे उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. आता निवडीची पद्धत बघायची म्हटलं तर अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड करण्यासाठी जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलवितात आणि जिल्हाधिकारी वा त्यांनी प्राधिकृत केल्यास किमान उपजिल्हाधिकारी हा या सभेचा अध्यक्ष असतात. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी उमेदवारांना समान मते मिळाल्यास त्यांची निवड अध्यक्षांसमोर चिठ्ठ्या टाकून केली जाते. निवडीसंबंधी वाद निर्माण झाल्यास संबंधितांना 30 दिवसाच्या आत विभागीय आयुक्तांकडे दाद मागता येते. विभागीय आयुक्तांच्या निर्णयाविरुद्ध पुन्हा दाद मागायची असल्यास त्यांच्या निर्णयाच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत
संबंधित राज्य शासनाकडे अपील करणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षाचाही कालखंड किती? 2.5 वर्ष आहे. जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतींचा कार्यकालही 2.5 वर्षच असतो. महत्त्वाचं म्हणजे ज्याने लागोपाठ 2 वेळा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वा उपाध्यक्षपद भूषविले असा जिल्हा परिषदेचा सदस्य लागोपाठ 3ऱ्यांदा अध्यक्ष वा उपाध्यक्ष म्हणून निवडून येण्यास पात्र नसतो. त्यांना मानधन जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असतो त्याला आहे 20,000. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षाला आहे 16,000. विषय समित्यांचे जे सभापती असतात त्यांना दरमहा आहे 12,000. असे अधिक भत्ते देण्यात येतात. आता त्यामध्ये बदल करण्यात आलेला, त्यामध्ये वाढही करण्यात आलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे 1995 पासून जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्र्यांचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. त्यांचा राजीनामा म्हटलं, जिल्हा परिषदेचे सदस्य, उपाध्यक्ष व विशेष समित्यांचे सभापती आपला राजीनामा अध्यक्षांकडे देतात आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आपला राजीनामा विभागीय आयुक्तांकडे देतात. आपला राजीनामा कोणाकडे देतात? जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विभागीय आयुक्तांकडे. अविश्वास ठराव म्हटलं तर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व उपाध्यक्षांविरोधात निवडीनंतर पहिले 6 महिने ठराव मांडता येत नाही. अध्यक्ष उपाध्यक्षांच्या विरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यासाठी सभेत उपस्थित राहणाऱ्या व मतदानाचा अधिकार असणाऱ्या सदस्यांपैकी 1/3 सदस्यांनी मागणी करून विशेष सभा बोलवावी लागते. जिल्हाधिकारी व त्यांनी प्राधिकृत केल्यास किमान उपजिल्हाधिकारी या सभेचा अध्यक्ष असतो. अविश्वास ठराव संमत होण्यासाठी निवडून आलेल्या व मतदानाचा अधिकार असलेल्या सदस्यांपैकी 2/3 सदस्य आवश्यक असतात. महिलांसाठी 3/4. पंचायत समितीला तेच आहे आणि जिल्हा परिषदेलाही तेच अविश्वासाचा ठराव आहे. एकदा फेटाळला गेल्यास असा अविश्वास ठराव पुन्हा वर्षभर मांडता येत नाही. पदच्युती म्हटलं तर अधिनियमाच्या कलम 50 नुसार कर्तव्यात दिरंगाई, बेजबाबदारपणा, असमर्थता इत्यादी कारणांवरून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार राज्य शासनास आहे. अध्यक्षाचे कार्य म्हटलं तर जिल्हा परिषदेची सभा बोलावणे, तिचे अध्यक्षस्थान भूषविणे, अध्यक्षांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष सभेचे अध्यक्षस्थान भूषवितात. जिल्हा परिषद अध्यक्ष हा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. अध्यक्षात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने गोपनीय अहवाल लिहिण्याचा विभागीय आयुक्तांना सादर करण्याचा अधिकार आहे. अध्यक्ष या नात्याने तो जिल्हा परिषदेच्या प्रशासनावर नियंत्रण ठेवतो. अध्यक्ष या नात्याने जिल्हा परिषदेची कोणतीही कागदपत्रे तपासण्याचा अधिकार त्यास आहे. महत्त्वाचे म्हटलं, अध्यक्षांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष हे अध्यक्षाचे काम पाहतात. अपवादात्मकरित्या अध्यक्ष उपाध्यक्ष हे दोन्ही पदे एकाच वेळी रिक्त झाल्यास जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतीपैकी एखाद्याची निवड अध्यक्ष म्हणून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासमोर चिठ्ठ्या टाकून केली जाते. आता जिल्हा परिषदेच्या सभा बघूया आपण. जिल्हा परिषदेच्या सभा अधिनियमातील कलम 111 नुसार जिल्हा परिषदेच्या 2 सभांमध्ये 3 महिन्यापेक्षा अधिक अंतर असू नये. म्हणजे दर 3 महिन्यांनी जिल्हा परिषदेची किमान 1 बैठक होणे आवश्यक आहे. पंचायत समितीची दर महिन्याला बैठक होणे आवश्यक होती आणि इथे 3 महिन्याने 1 बैठक होणं आवश्यक आहे. जिल्हा परिषदेच्या साधारण सभेची पूर्वसूचना सदस्यांना किमान 15 दिवस आधी द्यावी लागते, तर विशेष सभेची पूर्वसूचना ही 10 दिवस आधी द्यावी लागते. जिल्हा परिषदेच्या निवडून आलेल्या मतदानाचा अधिकार असलेल्या सदस्यांपैकी किमान 1/5 सदस्यांची मागणी केल्यास जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलविता येते. जो सदस्य जिल्हा परिषदेच्या संमतीशिवाय सतत व सलग 6 महिन्यात संमतीसह सलग व सलग वर्षभर सभासदांना अनुपस्थित असतो त्याचे सदस्यत्व संपुष्टात येते. आता बघूया आपण जिल्हा परिषदेच्या विषय समित्या.
प्रशासकीय सोयीसाठी जिल्हा परिषदेस संलग्न अशा विषय समित्यांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे कामकाज स्थायी स्वरूप समिती या मुख्य समितीसह एकूण 10 समित्यांमार्फत चालविले जाते. विषय समित्यांची स्थापना जिल्हा परिषदेच्या पहिल्या सभेपासून 1 महिन्याच्या मुदतीत केली जाते. विषय समित्यांच्या सदस्यांचा कार्यकाल हा जिल्हा परिषद सदस्यांच्या कार्यकाळा इतकाच असतो, म्हणजे 2.5 वर्षाचा असतो. स्थायी समिती एकूण सदस्य 14, त्यापैकी 8 सदस्य जिल्हा परिषद सदस्यांमधून निवडून दिले जातात. त्यापैकी 2 सदस्य अनुसूचित जाती आणि जमातीमधले असतात. IMP. इतर विषय समित्यांचे सभापती स्थायी समितीचे पदसिद्ध सदस्य असतात. स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष असतात. स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव जे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे DYCO असतात. स्थायी समितीचे कार्य म्हटलं तर जिल्हा परिषदेच्या दैनिक प्रशासकीय कार्याचा आढावा घेणे, विषय समित्यांवर नियंत्रण ठेवणे व त्यांच्या कार्यात सुसूत्रता आणणे. जिल्हा परिषदेच्या अंतिम अर्थसंकल्पास मान्यता स्थायी समिती देते. अंतिम अर्थसंकल्पास मान्यता कोण देते? स्थायी समिती देते. समाज कल्याण समिती महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 83(3) नुसार समाज कल्याण समितीचा सभापती हा अनुसूचित जाती जमाती किंवा विमुक्त भटक्या जातीमधूनच असणे अनिवार्य आहे. समाज कल्याण समिती याकरता महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 83(3) नुसार समाज कल्याण समितीचा सभापती अनुसूचित जाती जमाती किंवा विमुक्त भटक्या जातीतीलच असणे अनिवार्य आहे. एकूण सदस्य असतात 12. सचिव जिल्हा समाज कल्याण अधिकारी. कार्य अस्पृश्यता निर्मूलन, मागासवर्गीयांसाठी विकास योजनांची अंमलबजावणी करणे. कृषी समिती एकूण सदस्य 11 असतात. सचिव असतो जिल्हा कृषी अधिकारी. कार्य असते कृषी अवजारे बी बियाण्याचे वाटप करणे, गोदाम व्यवस्था, पीक स्पर्धा राबविणे. पशुसंवर्धन व दुग्ध विकास समिती यामध्ये एकूण सदस्य 9 असतात. सचिव असतो जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी. जनावरांचे प्रदर्शन करणे, दुधाळ जनावरांची पैदास, पशुवैद्यकीय दवाखान्यांचे व्यवस्थापन, शेळ्या मेंढ्या कुक्कुटपालनास प्रोत्साहन देणं हे त्याचं कार्य असते. एक असते नंतरची आहे वित्त समिती किंवा अर्थ समिती. एकूण सदस्य असतात 9. सचिव असते मुख्य लेखा व वित्त अधिकारी. सभापती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे अर्थ समितीचे सभापती असतात. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या लेखा तपासणी या अहवालांची छाननी करणे हे त्याचं कार्य असते. त्यानंतर शिक्षण समिती एकूण सदस्य 8 असतात. सचिव असतो जिल्हाधिकारी. सभापती असते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष. यांचं कार्य असते जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा विकास करणे, शाळांसाठी इमारती, क्रीडांगणे यांचा विकास करणे. नंतर आहे सार्वजनिक आरोग्य समिती. यामध्ये एकूण सदस्य असतात 9. सचिव असतात जिल्हा आरोग्य अधिकारी. कार्य असते प्राथमिक आरोग्य केंद्र PSC स्थापन करणे, रोग प्रतिबंधक लसींचा पुरवठा करणे. त्यानंतरची समिती आहे सार्वजनिक बांधकाम समिती. यात एकूण सदस्य यामध्ये पण 9च असतात. पदसिद्ध सचिव असतो कार्यकारी अभियंता, कामगार विभाग, बांधकाम विभाग. त्यांचं कार्य असते जिल्ह्यातील रस्ते, पूल यांचा विकास, प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करणे. नंतरची समिती आहे महिला व बालकल्याण समिती. यामध्ये पण एकूण सदस्य 9च असतात. सचिव असते महिला व बालकल्याण अधिकारी. या समितीच्या सभापतीपदी जिल्हा परिषदेवर प्रत्यक्षरित्या निवडून आलेल्या महिला सदस्यांचीच निवड केली जाते. या समितीची स्थापना 1992 मध्ये करण्यात आली. कार्य आहे महिला व बाल संगोपनास प्रोत्साहन देणे किंवा प्राधान्य देणे. नंतरची समिती आहे जलव्यवस्थापन व जलनिस्सारण समिती. यात एकूण सदस्य असतात 16. एकूण सदस्य असतात 16. यात जिल्हा परिषद अध्यक्ष, कृषी, वित्त व काम या तिन्ही समित्यांचे सभापती,
मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे याशिवाय जिल्हा परिषदेचे 5 निवडून आलेले सदस्य. पदसिद्ध सदस्यांना मतदानाचा अधिकार नसतो. कोण कोण असते? जिल्हा परिषद अध्यक्ष, कृषी, वित्त, बागकाम या तिन्ही समितीचे सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे तसेच जिल्हा परिषद 5 निवडून आलेले सदस्य असे एकूण 16 सदस्य जलव्यवस्थापन व जलनिस्सारण समितीत असतात. याचे पदसिद्ध सभापती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष या समितीचे असतात. पदसिद्ध सभापती. त्यानंतर पदसिद्ध सचिव म्हटलं तर अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी ॲडिशनल CEO असतात. जिल्हा परिषदेचे अनुदान उत्पन्न म्हटलं तर राज्य शासन विकास कामासाठी जिल्हा परिषदेस 75% अनुदान देते. जिल्हा परिषदेच्या क्षेत्रातील महसूल उत्पन्नापैकी 70% रक्कम जिल्हा परिषदेस अनुदान रूपात मिळते. राज्य शासनाकडून जिल्हा परिषद क्षेत्रातील एकूण जमीन महसुलाच्या 70% रक्कम जिल्हा परिषदेस मिळते. त्यापैकी 30% रक्कम जिल्हा परिषद ग्रामपंचायतींना अनुदान स्वरूपात देते. याशिवाय पाणीपट्टी, भाडेकर, व्यवसाय करावरील अधिभार, बाजार कर, जमीन महसुलावरील सेस, करमणूक कर, यात्रा कर ही जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाची साधने आहेत. जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक म्हटलं तर जिल्ह्यातील पंचायत समित्यांनी जिल्हा परिषदेत सादर केलेल्या अंदाजपत्रकांचा जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात समावेश केला जातो. आपल्या अंदाजपत्रकास दुरुस्तीसह वा दुरुस्तीशिवाय मान्यता देण्याचे अधिकार जिल्हा परिषदेसच आहेत. विहित मुदतीत जिल्हा परिषदेने या अंदाजपत्रकास मान्यता न दिल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी ते मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवतात. तर मित्रांनो, आज आपण पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याविषयी माहिती बघितली आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण स्थानिक स्वराज्य संस्था, त्याची उत्पत्ती, ग्रामपंचायत याचा अभ्यास केला आहे आणि याच्यामध्ये आपण पंचायत समिती आणि जिल्हा परिषद बघितले आहे. असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.